व्यासजींच्या मनामध्ये पुत्र प्राप्तीची इच्छा निर्माण झाली आणि मग त्यांना प्रश्न पडला की मुलगा मिळवण्यासाठी कोणत्या देवाची आराधना करू। आणि मग नारदजींचं प्रागट्यकरण झालं। नारदजींनी सांगितलं असाच प्रश्न माझ्या वडिलांनी विष्णूंना केला होता आणि त्यामध्ये आपण भगवंताला हयग्रीव कसं व्हावं लागलं, मधु कैटभाचा वध कसा केला, ही कथा पाहत पाहत आपण इथपर्यंत पोहोचलो की व्यासजी विचार चक्रामध्ये आहेत की कोणत्या देवाची आराधना करू। तर नारदजींना सांगितलं तुम्ही तप करा। तर त्या ठिकाणावरून सुमेरू पर्वतावर व्यासजी गेले तप करण्यासाठी, पण इकडे इंद्रच भयभीत झाला। इंद्र घाबरून गेला। इंद्राला असं वाटलं की आपलं पद हिसकावून घेतील व्यासजी, पण भयभीत झालेल्या इंद्राला शंकरांनी समजावून सांगितलं की ते तप पुत्र प्राप्तीसाठी करत आहेत। आणि मग इंद्र शांत झाला। पुढे 100 वर्षानंतर व्यासजी आश्रमात मध्ये आले। अरणीमध्ये अग्नीचं मंथन केलं। कशासाठी? योग्य पत्नी मिळण्यासाठी। योग्य पत्नी कोण मिळेल, ती कशी असेल, हा विचार मनामध्ये आला। तर त्याच वेळी त्यांच्या समोर घृताची नावाची अप्सरा आली आणि व्यासजींच्या मनामध्ये काम वासना निर्माण झाली। त्यांनी विचार केला ही अप्सरा आहे, आपण जर हिच्या बरोबर लग्न केलं तर हिचा क्षणाचाही भरोसा नाही। आपण जर हिच्याशी विवाह केला तर आपली ही अवस्था पुरुरव्यासारखी होईल। हा विचार व्यासजींच्या मनामध्ये चालू होता। आता सूतजी शौनकादी महामुनींना सांगतात, तर शौनकादी महामुनी सूतजींना प्रश्न विचारतात की पुरुरव्याची काय अवस्था झाली होती किंवा ती कथा आम्हाला सांगा। तर तेव्हा सूतजी कथा सांगू लागले की सुतुम्मानाच्या नंतर पुरुरवा त्या ठिकाणी राज्य करू लागला। तो खरोखरच एवढा गुणी होता, प्रजेला पुत्राप्रमाणे सांभाळत होता। प्रजेमध्ये कुठल्याच व्यक्तीला कशाचीच कमी करत नव्हता। प्रजेतील लोकांना जी गोष्ट पाहिजे, जी वस्तू पाहिजे, ती बोलण्या अगोदर तो आणून देत होता। एवढा सोज्वळ सुंदर मनाचा तो राजा होता पुरुरवा। धर्माचरणी होता आणि त्याची कीर्ती सर्वत्र पसरलेली होती। पण इकडे उर्वशी नावाच्या अप्सरेला ब्रह्मशापामुळे पृथ्वीवर यावं लागलं आणि तिने या पुरुरव्याची ख्याती ऐकली होती। पुरुरव्याची तिनं ख्याती ऐकली, ती राजाकडे आकर्षित झाली आणि त्याच्या नगरीमध्ये आली। आलेल्या अप्सरेला पाहिलं, राजा तिला पाहून देहभान विसरून गेला। तिने सांगितलं की तुझं नाव, तुझी कीर्ती, या सगळ्या गोष्टी मला ठाऊक आहेत, पण माझी इच्छा आहे की तू माझ्याशी विवाह करावा। राजानंही तिला पाहिलं, राजाचंही मन तिच्यासाठी, तोही स्वतःचा राज्यकारभार स्वतःला भुलून गेला। विवाहासाठी तयार झाली ती उर्वशी नावाची अप्सरा, पण तिने 2 अटी घातल्या। तिने सांगितले माझ्यासोबत 2 मेंढे आहेत, अगदी माझ्या जीवाच्याही पलीकडे ते 2 जण आहेत, माझ्या प्राणापेक्षाही माझा जीव त्यांच्यावरती जास्त आहे। मग तू त्यांचं रक्षण करायचं आणि भोजनाशिवाय तुपासाठी मला काहीच पाहिजे नाही।
फक्त तू. आणि तिसरी अट घातली की राजा, संभोगाशिवाय तू माझ्या समोर नग्न दिसता कामा नये. अट मान्य केली. राजा त्या अप्सरेमध्ये भुलून गेला. स्वतःचं राज्य, स्वतःची प्रजा, या सगळ्या गोष्टीकडे त्याचं दुर्लक्ष झालं. एवढा मग्न झाला. दोघे जण एकमेकांमध्ये मग्न आहेत, पण बराच काळ मध्ये लोटला. इकडे स्वर्गामध्ये इंद्र बेचैन झाला. त्यानं गंधर्वांना बोलावून घेतलं, सांगितलं पृथ्वीवरती उर्वशी गेलेली आहे, काही कारणानं तिला माझ्याकडे घेऊन या. तिच्याशिवाय हा स्वर्ग सुद्धा स्वर्ग नसल्यासारखं वाटतंय मला. येथील आनंद सगळा हरल्यासारखा झालाय. तिला काहीतरी करून घेऊन या. पण तिला जर स्वर्गामध्ये आणायचं असेल तर तुम्हाला एक काम करावं लागेल. तिचे जे 2 मेंढे आहेत, तिला प्राणप्रिय असणारे, त्या मेंढ्यांना घेऊन या, म्हणजे उर्वशी आपोआप ती स्वर्गामध्ये येईल. तर एके दिवशी रात्री राजा अप्सरेमध्ये भुलून गेला, मग्न आहे. त्याच रात्री मध्यरात्रीला गंधर्व त्या ठिकाणी आले. त्या मेंढ्यांना उचलून घेतलं, परंतु मेंढे ओरडू लागले आणि त्यांच्या ओरडण्याचा आवाज उर्वशीच्या कानापर्यंत पोहोचला. तिनं सांगितलं, राजा, माझे मेंढे, त्यांचं रक्षण तुला मी करायचं सांगितलेलं आहे, जा आणि त्यांना घेऊन ये. तेव्हा राजाने मागचा पुढचा विचार न करता ज्या अवस्थेमध्ये होता त्या अवस्थेमध्ये तो पळाला. गंधर्वांनी पाहिलं कुणीतरी येत आहे. त्यांनी विजेचा लख प्रकाश केला, मेंढे त्या ठिकाणी सोडले आणि ते निघून गेले. राजाने 2 मेंढे हातामध्ये घेतले, परंतु विजेचा प्रकाश झाल्या कारणानं राजा नग्न अवस्थेमध्ये त्या ठिकाणी दिसला. अट तर मोडली. उर्वशीने सांगितलं होतं, ज्या दिवशी तू या अवस्थेमध्ये दिसेल त्या दिवशी मी तुला सोडून जाईल. अट मोडली. त्या दिवसापासून उर्वशीने पुरू राजाशी जेवढे काही संबंध होते सगळे तोडून टाकले आणि ती त्या ठिकाणावरून निघून गेली. जो राजा ज्या अप्सरेमध्ये एवढा गुंतून गेला, उर्वशीचं भजन गात गात तो कुरुक्षेत्री या ठिकाणी आला. भटकत भटकत, त्याला ऊन कळत नव्हतं, तहान कळत नव्हती, काहीच कळत नव्हतं. कुरुक्षेत्री आला भटकत भटकत, आणि कुरुक्षेत्री आल्याच्या नंतर उर्वशीला समोर पाहिलं. उर्वशी दिसली, तो पळत गेला. तो म्हटला, हे प्रिये, काय अवस्था केली तू माझी. मी तुझ्यासाठी सगळ्या गोष्टींचा त्याग केला, पण तू माझाच त्याग केला. तिनं सांगितलं, राजा, माझा स्वभावच तो आहे. मी तुला सांगितलं होतं, तू जर माझी अट मोडली तर मी तुला निघून, तुला टाकून देईल. तू ती अट मान्य केली होती, अट मोडली, मी तुला सोडून दिला, प्रश्न संपला. मी तुला ओळखत नाही, तू तुझ्या राज्यामध्ये जा आणि तुझा राज्यकारभार सुखाने कर. कारण महिलांचा स्वभाव हा घोड्या गाढवांसारखा असतो, कधी कोणत्या वेळेला बदलत सांगता येत नाही. असं तिनं सांगितलं. राजा दुःखी झाला आणि दुःखी होऊन रिकाम्या हाताने त्याच्या राज्यामध्ये निघून गेला. ही कथा ऐकली शौनकादी मुनींनी सूतजींनी सांगितली. तर ही कथा कशावरून सांगितली मी, की व्यासजी विचार करतात, अरे ही अप्सरा आहे, हिच्या सोबत जर मी लग्न केलं तर माझी ही अवस्था पुरुरव्यासारखी होईल. त्या अप्सरेला पाहिलं, ही अप्सरा माझ्यासाठी अपात्र आहे. त्या अप्सरेला वाटलं की मला शाप देतील व्यासजी, म्हणून ती भयभीत झालेली अप्सरा तिनं शुकाचं म्हणजे पोपटाचं रूप धारण केलं. त्या ठिकाणावरून ती उडून आकाशामध्ये गेली. पण घृताचीला पाहून व्यासजींच्या मनामध्ये काम वासना निर्माण झाली. त्यांच्या मनामध्ये ते वीर्य निर्माण झालं आणि ते समुद्रामध्ये पडलं.
समुद्रामध्ये पडल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते अग्निमंथन करू लागले, पण व्यासजींना कळालंच नाही की आपलं हे वीर्य समुद्रामध्ये गळून पडलेलं आहे. आणि ते मंथन करत असताना त्याच वेळी त्या समुद्रातून व्यासांसारखा तेजस्वी दिव्य पुत्र त्या ठिकाणावरून प्राप्त झाला, त्यांना निर्माण झाला. आणि त्या पुत्राला आकाशामधून दिव्य कमंडलू आणि दंड आणि अंगावरती घालण्यासाठी कपडे, सगळे वस्त्र त्या ठिकाणी त्याला प्राप्त झाले. आणि मग पाहता पाहता मुलाचे नामकरण केले, शुक ठेवण्यात आलं. बरेच दिवस निघून गेले. एक दिवस व्यास महाराज पुत्र शुकाला सांगतात, बाळा प्रपंचाचा स्वीकार कर. विवाह करण्यासाठी सांगतात, पण शुकदेव महाराज लग्नासाठी नकार देतात. बाबा तुम्ही मला सांगता तू प्रपंच कर, आजपर्यंत या प्रपंचामध्ये कुणाचं भलं झालंय का? सगळ्या लोकांनी प्रपंच केला. हा प्रपंच सगळ्या लोकांना सुरुवातीला मधासारखा गोड वाटला, पण पुढे जाऊन या मधाची जागा विषारी अंगाने घ्यावी अशी दुरावस्था या प्रपंचाची झाली. हा प्रपंच दुःखाने भरलेला आहे. मला प्रपंच नाही करायचा बाबा. व्यासजी वारंवार सांगतात, बेटा तू प्रपंचाचा स्वीकार कर. पण व्यासांच्या लक्षात आलं की पुत्राचं मन परिवर्तन होत नाहीये. याच्यासाठी लेकराच्या मनामध्ये प्रेम निर्माण करण्यासाठी त्या ठिकाणी व्यास महाराजांनी श्रीमद भागवत सांगितलं. कुणी म्हणेल भागवत का सांगितलं? कारण भागवत ऐकण्याचं कारण असं आहे, भागवत श्रवणातून व्यासजींच्या शुकदेव महाराजांच्या मनामध्ये प्रेमशास्त्र निर्माण व्हावं, प्रेम भक्तिभाव निर्माण व्हावी, याच्यासाठी श्रीमद भागवत सांगितलं. श्रीमद भागवत सांगितलं, पण तरी सुद्धा शुकांच्या मनामध्ये प्रेमभाव निर्माण झाला, भक्तिभाव जागा झाला, पण ते प्रेम ते दुसऱ्याला द्यायला तयारच नाही. त्या भक्तीचा, त्या मायेचा, त्या प्रेमाचा आनंद ते स्वतःच घेतात. वडील सांगतात, बाळा जी भक्ती, जी माया तुला भागवतातून मिळालेली आहे ती तू दुसऱ्यांना वाटप कर, इतरांना देत चल, याच्यासाठी तू प्रपंच कर. पण तरी सुद्धा शुकदेव प्रपंचासाठी नकार देतात. व्यासांच्या लक्षात आलं की आपला पुत्र आणखीनही संसार नको म्हणत आहे. त्यावेळी व्यास महाराजांनी आपल्या पुत्राला श्रीमद देवी भागवत महापुराण सांगितले. व्यासांनी पुत्राला देवी भागवत सांगण्याचं चालू केलं, परंतु देवी भागवत सांगत असताना फक्त ते देवी भागवत शुकांना नाही सांगितलं, तर त्या ठिकाणी सूत महाराज आणि शुकदेव महाराज, व्यासांचे पुत्र शुकदेव महाराज आणि व्यासांचे शिष्य सूतजी महाराज, दोघे ही कथा ऐकण्यासाठी बसले. आणि कथेला आरंभ झाला. ते सांगू लागले, प्रेमशास्त्र निर्माण झालं श्रीमद भागवत कथेतून, पण हे प्रेम जोपर्यंत आपण वाटप करत नाहीत या प्रेमाचा, तोपर्यंत शक्तीचा संचार होऊ शकत नाही. भगवतीची कृपा आपल्यावरती होणार नाही. यासाठी दोघांनीही देवी भागवत महापुराण ऐकलं. त्यानंतरही शुकदेव महाराज दुःखीच आहे. श्रीमद भागवत ऐकलं, देवी भागवतही श्रवण केलं, तरी सुद्धा ते म्हणतात, बाबा मला प्रपंच नकोय. का? कारण हा संसार दुःखाने भरलेला आहे. परंतु व्यासजी वारंवार सांगतात, बेटा संसार दुःखाचा नाहीये, संसारातील आसक्ती दुःखाला कारण आहे. नक्कीच माझा पुत्र संसाराच्या आसक्तीला घाबरत आहे.
घाबरून त्याला वाटते की प्रपंच दुःखानं भरलेला आहे. लेकराचं मन परिवर्तन करण्यासाठी व्यासजी विचार करत आहेत. विचार करत असताना आपल्या लेकराला कोण समजावून सांगेल की बाळा, संसार दुःखाला कारण नाहीये, संसारातील आसक्ती दुःखाला कारण आहे. हे कोण समजावून सांगेल? विचार करता करता त्यांना विदेही राजा जनकजींची आठवण झाली. म्हणे आपण जनकजींकडे आपल्या बाळाला पाठवू, ते समजावून सांगतील की संसार दुःखाला कारण नाहीये, संसारातील आसक्ती दुःखाला कारण आहे. आणि मग शुकदेवांची उदासीनता व्यास महाराज पाहतात आणि म्हणतात, पुत्रा, प्रपंचाबद्दल तुझी काय अवस्था आहे ती माझ्या लक्षात आली. प्रपंच कर असं मी अजिबात म्हणणार नाही, पण माझं एक काम कर. भलेही तुला प्रपंच करायचं नसेल तर काही हरकत नाही बाळा, पण तू एकदा तरी विदेही राजा जनकांची भेट घे, त्यांच्याशी संवाद कर. संवादातून जर तुला ज्ञान जर प्राप्त झालं तर तू त्यांना गुरु करून घे. शुकदेव विचार करतात, अरे मी विरक्त महात्म्याचा पुत्र शुकदेव आहे. आणि आपले बाबा सांगतात की ज्या व्यक्तीने संसार केला त्या संसारहीन विदेही राजा जनकाकडून मी ज्ञान घेऊ, त्यांना गुरु करू. वडिलांनी सांगितलंय ना, तर वडिलांची इच्छा आपण पूर्ण करू. आणि मग शुकदेव महाराज निघाले जनकजींच्या भेटीसाठी. पाहता पाहता अनेक नद्या, पर्वत, डोंगर सर्व काही पार करत करत 3000 किलोमीटर पेक्षाही जास्त अंतर कापत कापत ते मिथिला नगरी या ठिकाणी पोहोचली. मिथिला नगरीमध्ये प्रवेश करणार, पण द्वारपालांनी अडवलं. रुक जाओ महात्मा, कौन हो आप, कहां से आए हो और कहां जा रहे हो? सगळी चौकशी केली. कोण आहात तुम्ही, कुठून आला, तुमचं नाव काय, गाव काय, कोण पाहिजे, सगळी चौकशी केली. त्याच्यातून लक्षात आलं की हे नक्कीच विरक्त महात्मे आहेत, की ज्यांना आपल्या महाराजांना भेटायचं आहे. सांगितलं, ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता आतमध्ये. द्वारपालाने आतमध्ये जाण्याचा मार्ग दिला. राजभवनामध्ये जाणार शुकदेव महाराज, पण तिथेही द्वारपालांनी अडवलं. थांबा महाराज, कोण आहात तुम्ही? म्हणे अगोदर शुकदेव महाराज शांत होते. शिपाई आतमध्ये गेले. सांगितलं, महाराज कोणीतरी आपल्या भेटीसाठी आलेलं आहे. म्हणे कोण आले, नाव सांगा त्यांचं. म्हणे ते त्यांचं नाव नाही सांगत, शांत आहेत, फक्त उभे आहेत, पण तुम्हाला भेटायचंय. जनकजींनी सांगितलं, नाव विचारून या. शिपाई आले. सांगितलं, महाराजांना निरोप देतो आम्ही, पण काय निरोप द्यायचा आहे? शुकदेव सांगतात की महाराजांना सांगा की मी शुकदेव आलोय. काय सांगितलं? मी शुकदेव आलोय. शिपाई गेले. सांगितलं, ते विरक्ती महात्मे आहेत, लंगोटीधारी आहे, हातामध्ये कमंडलू आहे, एका हातामध्ये दंडी आहे, आणि त्यांनी सांगितलं मी शुकदेव आलोय. जनकजी म्हणतात, ठीक आहे, येऊ द्या त्यांना, पण त्यांना एकच सांगा, तुमच्या जवळच्या सगळ्या वस्तूंचा त्याग करा. शिपाई आले. सांगितलं, महाराजांनी सांगितलंय तुमच्या जवळच्या जेवढ्या काही वस्तू आहेत सगळ्या वस्तूंचा त्याग करा. शुकदेव विचार करायला लागले, अरे नेमकं कोणत्या वस्तूंचा त्याग करायचा? मी माझ्याकडे तर काहीच नाही, कपड्याचं गाठोडं नाही किंवा धनाचं गाठोडं नाही, काहीच नाही. कोणत्या गोष्टीचा त्याग करायचा? हातामध्ये कमंडलू होता, ते कमंडलू खाली ठेवलं. म्हणे आता जा महाराजांकडे, आता विचार आतमध्ये येऊ का? शिपाई पुन्हा आले. महाराज, त्यांनी त्यांच्या हातातील कमंडलू खाली ठेवले. तरी पण ते सांगतात की महाराजांना जाऊन सांगा मी शुकदेव आलोय. हे ऐकलं राजाने पुन्हा सांगितलं, त्यांना सांगा तुमच्या जवळच्या सगळ्या वस्तूंचा त्याग करा, सगळ्या वस्तू बाजूला ठेवा, मगच आतमध्ये या. पुन्हा सांगितलं
महाराजांनी सांगितलं तुमच्या जवळच्या सगळ्या वस्तूंचा त्याग करा. दंडी हातातली खाली ठेवली, लंगोटी काढून ठेवणार, पण कोणीतरी जवळ आलं, 2 हात जोडले, महात्मा लंगोटी बाजूला काढून ठेवू नका. मग नेमकं तुमच्या महाराजांना काय म्हणायचे ते माझ्या लक्षात येईना. नेमकं कोणत्या गोष्टीचा मी त्याग करू? तर कुणीतरी सांगितलं, महात्मा क्षमा करा, आमचा तेवढा अधिकार नाही सांगण्याचा, परंतु तुमच्या लक्षात येत नाही याच्यासाठी मी सांगत आहे. 2 हात जोडले, सांगितलं महाराज तुमच्याकडला मी शुक आलोय, मी बाहेर ठेवा आणि आतमध्ये प्रवेश करा. आणि मग शुकदेव महाराजांच्या अंगावर ते शहारे निर्माण झाली. शहारे उभे झाले. अरे संसारामध्ये आहेत, परंतु संसारापासून विरक्त आहेत. नक्कीच यांचा अधिकार काहीतरी मोठा असेल. मी बाजूला ठेवला. शुकदेव महाराजांनी आतमध्ये प्रवेश केला. जनकजींनी पाहिलं. शुकदेवांना पाहून अत्यंत आनंद वाटला. आल्याच्या नंतर आसन दिलं, पूजन केलं, पायाचं पूजन केलं, नमस्कार घातला. सगळी चर्चा चालू आहे. बराच काळ मध्ये लोटला आणि जनकजी आणि शुकदेव महाराज यांच्यामध्ये संवाद चालू झाला. शुकदेव महाराज प्रपंचाविषयी आपलं मत मांडत आहेत, पण जनकजी ही स्वतःचं मत मांडतात. जनकजी म्हणतात, शुकदेव एवढा सगळा राज्य कारभार चालवत असताना मी संसारापासून विरक्त आहे. भलेही मी संसारहीन माणूस आहे, परंतु मी संसारापासून हे सगळं जे काही चाललं आहे ना, या सगळ्या गोष्टी करत करत मी संसारही करत आहे. संसारापासून मी विरक्त आहे. ज्या प्रकारे कमळ पाण्यामध्ये राहून पाण्यापासून अलिप्त राहतो ना कमळ, अगदी त्याच प्रकारे या संसारामध्ये राहून मी संसारापासून वेगळा आहे. या गोष्टीचा मला अहंकार अजिबात नाही. शुकदेव महाराज. जनकजी म्हणतात, शुकदेव महाराज तुम्ही खूप मोठे महात्मे आहेत, तुमचा अधिकार, या सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात येत आहेत. मग तरीही तुम्ही प्रपंचाचा स्वीकार करा. प्रपंच दुःखाला कारण नाहीये, प्रपंचातील आसक्ती दुःखाला कारण आहे. तुम्ही प्रपंच करा. पण शुकदेवांच्या हे काय डोक्यातच बसत नाही. याच्यासाठी जनक महाराज एक दिवस शुकदेव महाराजांना गंगा स्नानासाठी घेऊन जातात. तिथे गेल्याच्या नंतर साधू संतांची सभा भरलेली असते. सगळ्या संतांची चर्चा चालू होती आणि त्या चर्चेमध्ये शुकदेव महाराज सुद्धा येऊन बसले. जनकजी सुद्धा बसलेले आहेत. चर्चा सत्र चालू आहे, पण मध्येच एक शिपाई पळत आला, धावत आला. सांगितलं, महाराज कोशागाराला आग लागली. कोशागाराला आग लागली असं म्हटल्याच्या नंतर जेवढी काही संत मंडळी होती ना, ती उठून पळत सुटली. जनकजी म्हटली, पळणाऱ्या साधू संतांना आवाज दिला, महात्मा लोक, अहो कोशागार माझं जळते, तुम्ही कशाला पळता? कुणीतरी म्हटलं, जनकजी तुम्ही राजे आहात, महाराज आहात, तुम्हाला धनाची काही कमी नाही, मग तुम्ही का पळता? ठीक आहे, मी राजा आहे, मी महाराज आहे, मला धनाची कमी नाही, या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, पण तुम्ही का पळता? तेव्हा संतांनी सांगितलं, महाराज सकाळी स्नान करून ज्या लंगोट्या आम्ही तुमच्या भुवनामध्ये ठेवलेल्या होते ना, त्या लंगोट्या आमच्या आहेत. आता जर आम्ही त्यांना घेऊन आलो नाही तर त्या जळून जातील, आणि त्यांना जर आणलं नाही तर आमची उद्याची पंचायत होईल. उद्या काय घालायचं? जनकजी म्हटले, ठीक आहे, चालला तर जाऊन या. सगळी महात्मा मंडळी पळत गेली लंगोटे आणण्यासाठी. पण असं म्हणतात की आग एवढी भडकली, पाहता पाहता जनकजींचा हातही जळाला. पण तरी देखील जनकजींनी चर्चासत्र सोडलं नाही, ती सभा सोडली नाही. आणि हे पाहून जनकजींनी शुकदेवांना सांगितलं, महाराज यातून तुम्हाला काय शिकायला मिळतंय? हे महात्मा लोक लंगोटे आणण्यासाठी पळाले,
याच्यातून मला एकच सांगायचं आहे, शुकदेवजी, आपण किती वस्तूंचा त्याग करतो हे महत्वाचं नाही. आपण किती वस्तूंचा त्याग करतो हे महत्वाचं नाही. आपण प्रपंच करतो की नाही हे पण महत्वाचं नाही. मग आपण प्रपंचामध्ये किती आसक्त राहतो हे महत्वाचं आहे. संसारामध्ये सारखं जर आपण गुरफटून गेलो तर नक्कीच आपल्याला दुःख होणार आहे. पण याच संसारापासून आपण विरक्त राहिलो तर आपल्याला दुःख अजिबात होणार नाही. पण व्यासजींचा, आपल्या शुकदेवांचा चेहरा पाहिला जनकजींनी आणि त्या ठिकाणी एक उदाहरण सांगितलं त्यांनी. शुकदेवजी, की एका गुरुच्या घरी 2 शिष्य राहत होते आणि महात्म्यानं सांगितलं की स्त्री पासून सावध राहा. तुम्हाला जर संन्यास्त हे जर व्रत सांभाळायचं असेल तर स्त्री पासून दूर राहा. स्त्रीशी संभाषण करू नका, कारण स्त्री ही ज्वाळा आहे, कधी भडकल काय सांगता येत. म्हणून तर पेट्रोल पंप आला की मालक तुमचे काय करता, तुम्हाला रोडलाच उभे करतात आणि मग पेट्रोल टाकून रोडला घेण्यासाठी येतात. कारण त्यांना माहिती आहे हिला जर पेट्रोल पंपावर नेलं तर कधी आग भडकल काही सांगता येत नाही. स्त्री ही ज्वाला आहे, कधी भडकल सांगता येत नाही. म्हणून स्त्री पासून दूर राहा असा पाठ शिकवला गुरूंनी. दुसऱ्या दिवशी हे 2 शिष्य त्यांची भिक्षा आणण्यासाठी एका गावामध्ये गेले. भिक्षा घेतली. आश्रमामध्ये यायचंय पण मध्ये नदी होती मोठी. नदीच्या काठी आले 2 शिष्य. त्या ठिकाणी पाहिले एक स्त्री रडत होती. रडत असणाऱ्या स्त्रीला पाहिलं आणि एका शिष्यानं विचारलं, आई का रडता तुम्ही? दुसरा गुरुबंधू म्हटला, हे बघ कालच गुरूंनी आपला पाठ घेतला, गुरुजींनी सांगितलं स्त्री पासून सावध राहा, त्यांच्याशी बोलू नका, हे सगळं सांगितलं, मग तू का बोलतो? तो गुरुबंधू म्हटला, हे बघ आपल्याला गुरुंनी सांगितलं स्त्री पासून सावध राहा, पण स्त्रीशी बोलू नका असं अजिबात सांगितलं नाही. हा म्हटलं यानं गुरुची आज्ञा मोडली. त्यानं विचारलं, ताई का रडता तुम्ही? तेव्हा त्या स्त्रीनं सांगितलं, दादा मला नदीच्या पलीकडे जायचंय, नदीच्या पलीकडे माझं घर आहे, माझी लेकरं माझी वाट पाहत असतील, या नदीमध्ये पाणी किती खोल आहे याचाही अंदाज मला माहिती नाही, या पाण्याची मला खूप भीती वाटते, मला नदीच्या पलीकडे सोडवलं तर खूप कृपा होईल आपली. त्या शिष्यानं सांगितलं, ताई आम्हालाही नदीच्या पलीकडे जायचं आहे, तुम्ही माझ्या पाठीमागे चाला, मी तुमच्या पुढे चालतो. दुसऱ्या गुरुबंधूला खूप टेन्शन आलं. तो म्हणत होता, गुरूंची आज्ञा मोडली, असं म्हणत तो नदीच्या पुढे चालू लागला. हा त्याचा गुरुबंधू त्याच्या पाठीमागे ती स्त्री होती. चालत असताना तिचा पाय पाण्यामध्ये फसला. ती ओरडू लागली, महाराज मला वाचवा, या पाण्यातून मला वाचवा. असं म्हटल्याच्या नंतर त्या शिष्यानं हाताला धरलं, त्या स्त्रीला खांद्यावरती टाकलं, नदीच्या पलीकडे सोडलं आणि नमस्कार केला. आणि दोघे शिष्य आश्रमामध्ये परतले. जेवढी काही भिक्षा होती गुरूंच्या स्वाधीन केली. पण त्याचा जो गुरुबंधू होता त्यानं अगोदरच तक्रार केली, गुरुजी काल तुम्ही जो पाठ शिकवला ना की स्त्री पासून दूर राहा, स्त्री ही ज्वाला असते, स्त्री संबंध ठेवू नका, पण या शिष्यानं तुमची आज्ञा मोडली. त्यानं त्या स्त्रीला त्यांच्या सोबतही घेतलं, खांद्यावर घेतलं, नदीच्या पलीकडे सोडलं. हे सगळं त्या शिष्यानं सांगितलं. तेव्हा गुरुजी म्हणतात, बाळा स्त्रीचं सगळं सांगितलं की याने स्त्रीला नदीच्या पलीकडे सोडलं, तो तर नदीकाठी सोडून आला, पण तू तर तिला तुझ्या मनामध्ये आश्रमामध्ये घेऊन आला. काय सांगितलं? गुरुजी म्हणतात, बाळा त्यानं नदीच्या पलीकडे सोडलं, पण तू तर तिला तुझ्या मनामध्ये आश्रमामध्ये घेऊन आला. लक्षात घ्या, स्त्री शिवाय माणसाचं जीवन अपूर्ण आहे.
एके ठिकाणी वर्णन केलंय, पंछी पंख बिना, हत्ती दंत बिना, नारी पुरुष बिना, वेशा पुत्र पिता बिना हीना, वेसे प्राणी भजन बिना, सुमिरन करले, सुमिरन करले, सुमिरन करले, मेरे मना तेरी बीती उमर हरी नाम बिना। माणसाचं जीवन श्रीशिवाय अपूर्ण आहे। हे उदाहरण ऐकलं शुकदेवांनी, जनकजींचे चरण धरले। बाबा महाराज, आपण खूप मोठे अधिकारी आहात। हात जोडले, प्रणाम केला आणि सांगितलं, महाराज माझ्या लक्षात आलं की संसार दुःखाला कारण नाहीये, संसारातील आसक्ती दुःखाला कारण आहे। आणि पाहता पाहता व्यास महाराजांनी प्रपंचाचा स्वीकार केला। जनकजी सांगतात, शुकदेव, संसार दुःखाला कारण नाहीये, संसारातील आसक्ती दुःखाला कारण आहे। संसारामध्ये माणसानं कसं राहावं, जसं पक्षी राहतात तसं। पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनिया राहती। हसोनी संसारी जिवे वेगू करी, वेद शास्त्रो बारी बाह्य सदा। संसारामध्ये असं राहा, आसून नसल्यासारखं। हे सगळं ऐकलं आणि शुकदेव महाराजांनी गृहस्थ आश्रमाचा स्वीकार केला। पितरांची कन्या पिवरी हिच्याशी विवाह झाला आणि त्यांना पुत्र झाली कृष्ण, गौरप्रभ, भूरी, देवश्रुत हे 4 पुत्र आणि एक कीर्ती नावाची मुलगी। प्रपंच केला, मध्ये बराच काळ गेला। प्रपंच विस्तारानंतर विरक्त शुकदेव महाराज प्रपंचाचा त्याग करून कैलास पर्वतावरून त्यांनी उड्डाण करून आकाश मंडलामध्ये वायुरूपामध्ये ते संचार करू लागले। आणि पाठीमागे व्यासांना पुत्रविरहाचं खूप दुःख झालं आणि त्यांनी भगवतीचं चिंतन केलं, जगदंबेचं ध्यान केलं। आई, भलेही माझा पुत्र या ठिकाणावरून दूर गेला असेल, परंतु तुझ्याच कृपेनं त्यानं हा प्रपंच केला, प्रपंचाचा विस्तार केला, हे सगळं तुझ्याच कृपेनं घडलेलं आहे आई। असं म्हणून त्या ठिकाणी भगवतीची कृपा केली, आवाहन केलं भगवतीचं की माझ्या पुत्राचा जो प्रपंच आहे तो संकल्प पूर्ण झाला। अशा पद्धतीने शुकदेव आपल्या व्यास महाराजांनी जगदंबेचं ध्यान केलं आणि त्या ठिकाणी आईचं उपासना करून त्या ठिकाणी तिचं जागरण केलं। जागो जगदंबे, जगदंबे जय जय अंबे, 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 हो जागो जगदंबे, जगदंबे जय जय अंबे, जागो
त्यांची जी इच्छा झाली होती ती इच्छा त्यांनी भगवती समोर प्रगट केली। अगदी तशाच पद्धतीने जेव्हा आपल्या महाराष्ट्रावरती संकट चालून आलं होतं, अरे दिवसा ढवळ्या स्त्रियांची अब्रू लुटल्या जात होती, जिकडे तिकडे सुंदर सुंदर मुली पळून घेऊन जात होते, अरे तुम्ही देवतांची पूजा बंद करायची आणि आमची पूजा करायची असा म्हणणारा औरंगजेब याने सगळ्या धर्मातील सगळ्या जाती वंशातील सगळ्यांची पूजा अर्चना सगळे बंद केलं। एवढंच नाही तर मंदिरांवरचे घंटे उतरवल्या जात होते, लोक अधर्माने वागू लागली, कुणाला काय करावं काही कळेना। महाराष्ट्रावरती आलेलं हे संकट राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊंनी पाहिलं, त्या भगवतीच्या मंदिरामध्ये गेल्या आणि त्यांनी भगवतीला 2 हात जोडून प्रार्थना केली, आई तुला जर हे संकट जर थांबवायचं असेल, भलेही हे जर कार्य माझ्या हातून जर करायचं नसेल, खाली बसा खाली बसा, पलीकडून बसा, कार्य माझ्या हातातून करून घ्यायचं नसेल तर माझ्या पोटी असा दिव्य तेजस्वी पुत्र दे की जे आलेलं संकट थांबू शकेल। आई भगवतीची प्रार्थना केली, आई उदे ग अंबाबाई, आई उदे ग अंबाबाई, आई उदे ग अंबाबाई, आई जय अंबाबाई, उदे ग अंबाबाई, आई 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 भगवतीची स्तुती केली, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, ओ महिषासुर मर्दाना लागोनी, प्रगटली भवानी, ओ महिषासुर मर्दाना लागोनी, त्रिविध सापाची करावया झाडे, त्रिविध सापाची करावया झाडे, पावसे भाले, आई जोगवा जोगवा, आई जोगवा तुला माझ्या हातून करून घ्यायचं नसेल तर माझ्या पोटी दिव्य पुत्र दे, दे स्वामिनी स्फूर्ती दे शुभाला, उभी राहुनी संकटी पाठीला, तुझे करू दाबाग हाकेला, आई भवानी बळ दे त्याला, जगत जननी माय भवानी प्रसन्न हो, आई प्रसन्न हो, दारुगड भयात दारुगड, दारुगड भयात दारुगड भयात दारुगड, दारुगड भयात जय हो, दारुगड भयात दारुगड
झाली भगवती, त्या ठिकाणी लख प्रकाश पडला आणि आई जगदंबा माता त्या ठिकाणी स्तुती करून प्रसन्न झाली. प्रसन्न झालेल्या भगवतीने मासाहेब जिजाऊंच्या हाती अशी तडपती तलवार दिली आणि सांगितलं, बेटा हे कार्य तुझ्या पोटी येणारा पुत्र करेल असं म्हणून ती तडपती तलवार मासाहेबांच्या हातामध्ये दिली आणि सगळ्यांनी जय जयकार केला. जगदंबा माता की जय. सगळ्यांनी जय जयकार केला. मासाहेब जिजाऊंनी ती तडपती तलवार घेतली आणि शोभा राजांकडे आल्या. बाळ, हे तलवार घेऊन आलेले संकट तुला थांबवायचं आहे असं म्हणून मासाहेब जिजाऊंनी ती तलवार हातामध्ये दिली. शिवाजी महाराजांनी ती तलवार घेतली. आईचं वचन पूर्ण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी अशी तलवार काढली आणि मासाहेबांचं वचन पूर्ण केलं. दिलं वचन मासाहेब हा वचन पूर्ण करी, दिलं वचन मासाहेब हा वचन पूर्ण करी. बाई माझा शुभा राजा बसला घोड्यावरी, राजा बसला घोड्यावरी, शुभा राजा बसला घोड्यावरी, राजा बसला घोड्यावरी, शुभा राजा बसला घोड्यावरी. मासाहेबांनी वचन ही वचन स्फूर्ती केली. शिवराया राजकुमारी ही पावनधर्मी झाली. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ की जय. जगदंबा माता की जय. बाई राजा ग शुभ राजा बसला घोड्यावर, बसला घोड्यावर, शुभ माझा बसला घोड्यावर, शुभ राजा बसला घोड्यावर, बाई राजा बसला घोड्यावर. दिलं वचन मासाहेब हा वचन पूर्ण करी, दिलं वचन मासाहेब हा वचन पूर्ण करी. बाई राजा ग शुभ माझा ग बसला घोड्यावर.